मी काय उमेदवारी मागितलेली नाही, मी कुठल्याही उमेदवारीच्या स्पर्धेत नाही, त्यामुळे मला काय करायचं आहे. मी आपलं माझं जनता दरबार, मी माझं डिपार्टमेंट याच्यात गुंग आहे. त्यामुळे नाही त्या गोष्टींवरती मी बोलूच कशाला. पण अपक्ष म्हणून समर्थन पाठिंबा मागत आहे, त्यावर काय मत आहे सर? मी तुम्हाला सांगितलं काय, माझा अपक्षालाही विरोध नाही, पक्षालाही विरोध नाही. कोणीही जावं, आपल्याला काय करायचं आहे. आपण आपलं काम, आपलं डिपार्टमेंट, याच्याशिवाय काय बाहेर बोलायची गरज नाही. जेव्हा बोलायचं असतं तेव्हा हे सगळं वरिष्ठ पातळीवरचे खेळ आहेत. त्याच्यात कनिष्ठ पातळीवरनं आपण वरती का बघावं. सर, राज ठाकरेंनी अयोध्येचा दौरा रद्द केला आणि त्यात म्हटले की त्यांच्या संदर्भात सापळा रचण्यात आला आणि जे तिथले खासदार आहेत त्यांचं म्हणणं की इथं भाजपचंच काम करतोय. तुम्हाला वाटतं की अप्रत्यक्षपणे भाजपचा हा सापळा होता आणि तो सुद्धा प्रतीत करायचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय? असं आहे, सापळा लावला कोणी आणि सापळा कोणासाठी लावला त्याच्या आम्ही कुठेच मध्ये नव्हतं ना. तेव्हा आता सापळा लागला का नाही लागला तर त्यांनी बघावं, सापळा लावला होता का नव्हता हे यांनी बघावं. ह्यांचा आणि त्यांच्या नात्यामधला हे सापळा आहे. त्याच्यामुळे निष्कर्ण आपला कशाला त्रिफळा करा, तो त्यांचा सापळा राहू दे. पण सर, भाजपची भूमिका होती दोन्ही बाजूने, इकडनं कुठतरी हनुमान चालीसा आणि हा विषय हिंदुत्व पुढे घेऊन राजकारणाने पुढे केला आणि त्याच लेवलला भाजपचे खासदार तिथे विरोध करतात. म्हणजे कुठेतरी अडचण झाली राज ठाकरेंची. शहाण्याला जास्त सांगावी न लगे, आपल्या प्रश्नातच सगळी उत्तरं लपलेली आहेत. सर, अशा प्रकारे अयोध्या दौरा किंवा जे असे भाष्य करून राजकारणाच्या माध्यमातून समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे मला आजही महाराष्ट्राला सांगायची की ज्या दिवशी नववर्षी दिन होतं, गुढीपाडवा होता, त्या दिवशी ह्या सगळ्याला सुरुवात झाली आणि 3 तारखेला महाराष्ट्रात काहीतरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मला अत्यंत प्रामाणिकपणाने महाराष्ट्राचं कौतुक, महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक, महाराष्ट्रातल्या मातीचं कौतुक करावं असं वाटतं की इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे, शिवरायांनी दिलेली ओळख आहे, जी फुले शाहू आंबेडकरांनी पुढे जपली, इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही, इथे जातीयवाद जास्ती वेळ टिकत नाही. ह्यांची जी इच्छा होती की काहीतरी करून थोडासा वाद पेटवायचा, तो महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी, धर्म राहू द्या बाजूला, ती सगळी मराठी माणसं आहेत, ज्यांच्या माथ्याला इथली माती लागली ती सगळी मराठी माणसं आहेत, त्यांनी हा प्लॅनच उधळून लावला. त्यामुळे महाराष्ट्र धर्म पाळले गेला, त्याचं मला कौतुक आहे. त्यांच्या एका भाषणामध्ये उल्लेख आला की शरद पवार आणि ज्या पद्धतीने म्हणाले की बाळासाहेबांच्यावर मी टीका करायचो, संध्याकाळी जेवण करायचो, कुठेतरी बाळासाहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. असं आहे की ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे संस्कार ह्याच्यासाठी समजून घ्यावे लागतात. राजकारणातली वैचारिक वैर, वैचारिक विरोध हा व्यक्तिगत आयुष्यामध्ये असलाच पाहिजे असं काही नाही आहे ना. तुम्ही तुमच्या भूमिका सोडत नाही. राजकारणामध्ये आहोत ती राजकीय भूमिका घेऊन, कुठे विद्वेषाची भूमिका नसते ना. ते काय शत्रू म्हणून आपण एक दुसऱ्याकडे बघत नाहीत ना. म्हणून मी आज एक माझ्या फेसबुकवर बघायला तर एक मी ब्लॉग लिहिलेला आहे. महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे यशवंतरावांच्या पत्नीवरती जेव्हा प्रल्हाद केशव आत्रेंनी टीका केली आणि ती अतिशय खालच्या दर्जाची टीका होती, त्याच्याबद्दल काही न बोलता यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव आत्रेंना घरी चहाला बोलवलं आणि त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितले की वेणूला झालंय काय. म्हणजे हे वेणूताई चव्हाणांना गर्भधारणा होत नव्हती ह्याच्यावरनं प्रल्हाद केशव आत्रे कसे बोलायचे महाराष्ट्राला माहिती. पण त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर परत कधीच प्रल्हाद केशव आत्रेंनी वेणूताईंचं नाव घेतलं नाही, यशवंतरावांवर टीका केली नाही. हे महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे. आणि जितकं आपुलकीने आज पवारसाहेब बोलले की आम्ही जेवायचो, पवारसाहेब तर आज बोलत आहेत. जेव्हा बाळासाहेब हे कार्यरत होते, ऐन जोमात होते,
तेव्हाही ते सांगायचे की माझे आणि त्यांचे संबंध उघड आहेत. आणि जेव्हा त्यांच्यातल्याच एकाने अत्यंत खालच्या दर्जाने वरनं पवारसाहेबांवर टीका केली, त्या माणसाला नंतर बाळासाहेबांनी मातोश्रीचे दरवाजे बंद करून टाकले होते. त्याचं नाव आहे दादा कोंडके. तेव्हा हे असं राजकारणात जमत नाही. बाळासाहेबांच्या नातेसंबंध जपल्यामुळे कित्येक अडचणी ज्याच्यावर आल्या त्या दूर झाल्या ना. तेव्हा राजकारणातले संबंध ह्याच्यामध्ये द्वेष असावा असं काही नसतं. हा मॅच्युरिटीचा भाग आहे. आणि ती विश्वासार्हता, लोकांमधली विश्वासार्हता अशा चहाने आणि जेवणाने कमीत होत नाही. ती अत्यंत विश्वासाने मिळवलेली असते. तेवढी सहजासहजी तुटतही नाही. देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलंय की पेट्रोल डिझेल दर कपातीचा जो निर्णय आहे तो एप्रिल फुल करणार आहे राज्य सरकारचा. जूनमध्ये एप्रिल आठवला त्यांना आश्चर्य व्हावं. जे पेट्रोल आणि डिझेलचे जे केंद्र सरकारने दर कमी केले त्याच तुलनेने राज्याने सुद्धा भार उचलावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. विरोधी पक्ष आहे, काहीतरी बोलायला पाहिजे ना. हनुमान चालिसा सोडून बोलतायत, त्याच्याबद्दलच कौतुक केलं पाहिजे. उशिरा का होईना पेट्रोल डिझेल महागाई, गरिबांचा रोजगार ह्याच्याबद्दल हळूहळू त्यांना जाणीव होते. हे थोडं नाही ना महाराष्ट्रासाठी, खूप मोठं आहे महाराष्ट्रासाठी. सबसे पहला सवाल ये है कि पेट्रोल डीजल को लेकर जिस तरह सरकार ने दो कम किए, साफ तौर पर उनका ये कहना है कि केंद्र सरकार ने जब पैसे कम किए अपने आप राज्य सरकार के कम हुए थे. राज्य सरकार ने कोई बड़ा काम नहीं किया, उन्होंने किसी तरह का बोझा नहीं लिया. केंद्र से जो पैसे आते तो उसी में सच्चाई क्या है? केंद्र क्या अपने किसी से पैसे देती है क्या? हमारे हक के पैसे ही आते हैं ना. हमारे हक के पैसे अगर दिए जाते हैं तो उसमें कौन सा बड़ा एहसान करते हैं हम पे. क्या सच में राज्य सरकार ने पैसे कम नहीं किए? राज्य सरकार ने पैसे कम किए ना. गणित देखो क्या हुआ है. आप लोग भी ना किस कैलकुलेशन करते हैं, ना मैथमेटिकल एनालिसिस करते हैं. सीधा सादा सवाल हमको पूछ लेते हैं और हमको ही सब कहने को बताते हैं. आप भी जरा पढ़ाई कीजिए. ये हम नहीं करें. देवेंद्र फडणवीस जैसे बड़े नेता, मैं अरे आप देवेंद्र फडणवीस जी कह रहे हैं इसको 100% सच कैसा मानते हैं? साथ ही दूसरा देखा गया कि ओबीसी आरक्षण को लेकर आप लोगों में क्या आपस में मतभेद नजर आ रहे हैं कि नाना पटोले को पत्र लिखना पड़ता है सीएम को कि हमको आंदोलन करना पड़े. क्या सरकार की भूमिका नहीं है ओबीसी आरक्षण को लेकर? सरकार की भूमिका अगर नहीं होती तो सर्वोच्च न्यायालय में शासन जाता नहीं. सर्वोच्च न्यायालय में जो लड़ाई हुई वो महाराष्ट्र सरकार की तरफ से हुई और सरकार के प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब हैं और ये कैबिनेट में निर्णय हुआ है. तभी कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना के सभी मंत्रीगण मौजूद थे. क्या वजह लग रही है कि उनको आंदोलन करने की नौबत आना पड़ रही है? थोड़ा हम ज़्यादा कर रहे हैं ऐसा दिखाने का हर पार्टी कोशिश करती है ना. ओबीसी आरक्षणावर नाना पटोले यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले आहे की यावर लवकर निर्णय घेण्यात आम्ही जनआक्रोश आंदोलन करू. असं आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात हा निर्णय नाही ना. हा निर्णय तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवरती आधारित आहे. जर ओबीसीचं आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात असतं तर मी त्यांच्या टेबलासमोर ठाण मांडून बसलो असतो आणि ते पदरात पाडून घेतलं असतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलेला विषय आहे, त्याच्यावरती उगाच राजकारण करणं ही आपली म्हणजे प्रगल्भता नाही हे दर्शवतं. प्रगल्भता असेल तर हे तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. आणि माझ्या अंदाजाने ज्या प्रकाराने बांथिया आयोग काम करतो आहे, बांथिया आयोग ज्या पद्धतीने सगळीकडे फिरून डाटा जमा करतो आहे, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा 100% महाराष्ट्राच्या बाजूनी लागेल आणि ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सर पण प्रश्न असा आहे की पत्र लिहून अशा प्रकारची धमकीसारखे पत्र लिहिण्याचं काय कारण? जी परिस्थिती आहे त्यांनाही माहिती आहे, सरकारमध्ये तेही आहे. असं आहे असं आहे. त्याच्याशिवाय ते चर्चेत पण राहणार ना. तुम्ही घेतला ना चर्चेला हा विषय.
चर्चेत येण्यासाठी काही ना काही करावं लागतं. औरंगाबाद में बीजेपी पानी को लेकर आंदोलन कर रही है, सरकार के विरोध में काफी लोगों की नाराजगी सरकार से किस तरह से- महानगर पालिका है औरंगाबाद, आपके जानकारी के लिए बताता हूँ. और औरंगाबाद, बम्बई, ठाणा, नागपुर, नासिक, पूना, पिंपरी चिंचवड़, ये सब महानगर पालिका है और वहाँ पे शासन करता है, उसको ऑटोनॉमस बॉडी बोलते हैं, स्वायत्त संस्था. तो स्वायत्त संस्था में सरकार अंदर जाके कुछ भी काम नहीं कर सकती, लिमिटेशंस है. गौर साहब, एक सवाल था, जिस तरह से केंद्र ने पेट्रोल डीजल के दाम कम किए, हो गया, मेरी बात हो गई. एक लाइन आगे सुनिए. जो पहले दाम महंगे थे उसको लेकर महाराष्ट्र में कई बड़े आंदोलन हुए, एनसीपी ने आंदोलन किया, कांग्रेस आंदोलन किया, देश भर के कई जगह पे आंदोलन हुआ, लेकिन अचानक से उनको ऐसा क्या लगा कि दरें कम करनी चाहिए? ऐसा है, अब जाति विद्वेष, धर्म विद्वेष के जब मुद्दे चल ही नहीं रहे, लोग उसका स्वीकार ही नहीं कर रहे, आम आदमी को पता चल रहा है कि हमें मूर्ख बना रहे हैं. हमको दिखाते एक तरफ और करते एक तरफ. तो वो जो छुपा छुपी का खेल चालू था वो लोगों के सामने आ गया, लोगों के ध्यान में आ गया कि असली इश्यूज़ क्या है. असली इश्यूज़ को छुपा करके हमको जो इश्यूज़ ही नहीं हैं ऐसे में भूल भुलैया करके हमसे हमारा जो हक अधिकार है, हमारे जीने का जो वास्तव है, उसको ही बर्बाद किया जा रहा है. तो आदमी, तुम बहुत देर किसी को भी अंधेरे में छुपा के नहीं लग सकते. ऐसा नहीं है कि मुर्गा चिल्लाएगा नहीं तो सूरज निकलेगा नहीं, सूरज तो निकलेगा ही. वो बांग देन मत दे, सूरज तो निकलना ही. तो अभी ये आक्रोश का जो सूरज है, जो लोगों के दिल में छुपा हुआ है, जो अंगार लोगों के दिल में लगी हुई है, वो तुम्हारी जात पात धर्म व्यवस्था की राजनीति बुझा नहीं सकती है. क्योंकि खाली पेट जब आदमी सोता है तब उसको सिर्फ पेट याद आता है, धर्म नहीं. इनको डर था कि आक्रोश और बड़े उससे पहले कम कर दें. मैंने जो बोलना था बोल ही दिया. सर, मराठी. पृथ्वीराज चौहान कह रहे हैं कि जब अगर सभी सहयोगी पार्टी जो विपक्ष है वो एक साथ आके कांग्रेस को समर्थन नहीं देती है तो बीजेपी से जीतना काफी मुश्किल है, देश का बंटाढार हो जाएगा. आपको क्या लगता है? क्या सारे ऑपोजिशन को एक साथ मिलकर कांग्रेस को ताकत देनी चाहिए बीजेपी से लड़ने की. मैं पिछले 6 सालों से दिल्ली में गया नहीं हूँ, मुझे दिल्ली का हवा पता नहीं है. तो जिसके बारे में मुझे पता नहीं है उधर गर्म है कि ठंड है, मैं उसके बारे में क्या कहूँ. और सब तीनों दलों की कुछ आने वाले दिनों में बैठक होने वाली है? ऐसी मालूमात मुझे दी गई नहीं है, तो मुझे जो मालूमात नहीं है मैं कैसे आपको बताऊं. संभावना है? संभावना पे राजनीति नहीं होती ना भाई. अच्छा, जिस तरह से राजनीति चल रही है राज्यसभा के चुनाव को लेकर, क्या शिवसेना अगर संभाजी राजे को उम्मीदवारी नहीं देती है तो क्या शिवसेना के उम्मीदवार को एनसीपी समर्थन देगी? देगी नहीं देगी, लेगी नहीं लेंगे, उसको उम्मीदवार करेंगे नहीं करेंगे, जो हुआ ही नहीं है अभी तक उसके बारे में क्यों आप बात छेड़ते हैं. ज़रा रुको ना, उसका आखिरी वक्त आने दो ना, तब आपको पता चलेगा. ध्यान से शांत रहिए, देखते रहिए, अपने आप आपको न्यूज़ मिल जाएगी. सर, मराठी. भाजपचा औरंगाबादला जल आक्रोश मोर्चा सुरू आहे, काय म्हणाल? प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मलाही आहे, त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे. आंदोलन झालंच पाहिजे. तो लोकशाहीमधला एक आवाज आहे, तो आवाज दाबताच कामा नये. त्यांनी मोठ्यांदी ओरडलं पाहिजे. आम्ही आवाज दाबणाऱ्यातले नाही आहे. आमचा प्रचंड विश्वास आहे भारताच्या संविधानामध्ये असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती, व्यक्त होण्याच्या अधिकारावरती आमचा प्रचंड विश्वास आहे. ते व्यक्त होत आहेत, त्यांना अजिबात आम्ही दाबणार नाही. होऊ द्या व्यक्त.